गाव बदलताय, आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. करायचं काय? या दलिंदर सरकारचं करायचं काय? विविध मागण्यांसाठी मनसेचा दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा. दिंडोरी तालुक्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला. मोर्चात पदाधिकाऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा परिधान केल्या होत्या. तहसील कार्यालयात आल्यानंतर तहसीलदार मुकेश कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करावे, कांद्याला चांगला भाव मिळावा, घरकुलाचे लखडलेले अनुदान तातडीने देण्यात यावे, शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून द्यावी, तालुक्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करावी आदींसह विविध मागण्यांचा समावेश आहे. याप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज डिगले, तालुका प्रमुख अमोल उगले, नामदेव गावित, सतीश मालसाने, रोशन दिवटे, अरुण दुगजे, रीना सोनार, नंदा कराटे आदींसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिंडोरी तालुक्याच्या वतीनं दिंडोरी तहसील कार्यालयावरती धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. आमच्या या मोर्चातल्या सर्वात अशा प्रमुख अशा मागण्या की नुकतीच काल सरकारने जी अन्यायकारक अशी पेट्रोल डिझेल दरवाढ केली ती रद्द करण्यात यावी. पेट्रोल डिझेलचा तुटवडा न करता सुरळीत अशी पुरवठा करावा. त्याचबरोबर गॅसची दरवाढ रद्द करावी. त्याचबरोबर शेतमालाला हमीभाव द्यावा. कांद्याचा प्रश्न म्हणजे कांद्याने आज शेतकऱ्यांना मेटाकुटीला रडकुंडीला आणलं, त्या कांद्याला हमीभाव मिळावा या आमच्या प्रमुख मागण्या आहे. त्याचबरोबर दिंडोरी तालुक्यातल्या अनेक रस्त्यांची कामं आज अपूर्ण अवस्थेत आहे, ते रस्ते पूर्ण व्हावेत. जलजीवन मिशनची अनेक कामं अर्धवट पद्धतीने पडून आहे, ते पूर्ण होऊन पाणी प्रश्न सुटावा. त्याचबरोबरीने इथं येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी बियाणे हे मुबलक प्रमाणात मिळावे. ती मिळत असताना कुठंतरी त्याच्याबरोबर काहीतरी सप्लिमेंटरी तुम्ही लिक्विड घ्या, अमकं घ्या अशी त्याच्यावरती बळजबरी करू नये. या सगळ्या त्याचबरोबरीने सरकारी दवाखान्यातले सोनोग्राफी मशीन, एक्सरे मशीन हे तातडीने चालू करावं. अशा त्याच बरोबरीने जे लाचखोर अधिकारी आहे यांना तातडीने बरखास्त करावं. त्याचबरोबरीने रासायनिक खतांचा काळाबाजार करणाऱ्या काळाबाजार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं. अशा तालुक्यातल्या अनेक समस्यांच्या विरोधात आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धडक अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. आज आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना, शासनाला जे निवेदन दिले याच्यावरती तातडीने उपाययोजना हवी अशी आमची अपेक्षा आहे. ती जर नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनचेष्टांनी भविष्यातलं उग्र असं आंदोलन पुन्हा एकदा उभं करू आणि या सरकारला टाळ्यावर आणू अशा पद्धतीचं गंभीर असा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत. AN न्यूज मराठी, दिंडोरी.